पवारसाहेब भाषणामध्ये बोलताना असं म्हणाले की आपले जे आधीचे सहकारी होते त्यांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते दिल्लीच्या कोर्टापर्यंत नेलंय, मला थेट त्यांनी निवडणूक आयोगामध्ये उभं केलं. मात्र जनतेच्या मनाचा जो निकाल वाचला तर राष्ट्रवादी कुणाची आहे हे सगळ्यांना कळतंय. आणि ज्यावेळेस युक्तिवादावेळी बाजू मांडण्यात आली त्यावेळेस थेट शरद पवारांवरती सुद्धा वकिलांकडून थेट प्रत्यक्षपणे टीका करण्यात आली की हे हुकुमशहासारखे पक्ष चालवतात. काय वाटतं शरद पवारांच्या भाषणाचा नेमका अर्थ काय घ्यायचा की थेट कोर्टापर्यंत नेणं उभं करण्यात आलं? नाही, पवार साहेबांनी त्यांची जी बाजू आहे ती त्यांच्या पद्धतीनं मांडलेली आहे आणि या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या या घडामोडीमध्ये मग कोर्ट असेल किंवा आणखीन कुठं असेल या निर्णय प्रक्रियेमध्ये मी कुठेही नव्हतो. त्याच्यामुळं मी फार अधिकारवाणीनं त्याच्यावर कॉमेंट करू शकणार नाही. मात्र राष्ट्रवादी कुणाची मग, शरद पवारांची की अजित पवारांची? शरद पवार असं म्हणतात की जनतेच्या मनाचा निकाल ते आता एकतर इलेक्शन कमिशन किंवा न्यायालय या दोघांपैकी जे कॉम्पिटंट आहेत ते ठरवतील. मात्र याच्या आधी तुम्ही शरद पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे. याआधी सर्व जाहीर सभांमधून तुम्ही असं बोलायचं की ही राष्ट्रवादी शरद पवारांची आहे कारण भाजपच्या विरोधामध्ये आपण सगळे लढतो आहोत. मात्र त्यानंतर आज 2-3 महिन्यांमध्ये नेमकं असं काय घडलं की थेट आता केंद्रीय निवडणूक आयोगाला ठरवावं लागते की राष्ट्रवादी नेमकी कुणाची? आता कसं आहे की हा विषय आता सबज्युडिस आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर जास्त कॉमेंट करणं हे काय बरोबर होणार नाही. आणि साधारणतः मी पवार साहेबांनी केलेल्या कुठल्याही स्टेटमेंटवर मी प्रतिक्रिया देत नसतो आणि देणार पण नाही. पण सर, तुमच्या गटाकडून जो निवडणूक आयोगामध्ये दावा करण्यात आला आहे की शरद पवार हे एकाधिकारशाही सारखं वागतायत, हुकुमशहासारखं वागतायत, छगन भुजबळ सुद्धा असं म्हणालेले होते. पण काल शरद पवारांनी एक पत्र जे आहे तेच समोर आणलेलं आहे. जेव्हा छगन भुजबळ हे कारागृहामध्ये होते त्यावेळेस त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी एक पत्र देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी लिहिलेलं होतं. मग खरंच शरद पवार हे एकाधिकारशाही सारखं वागत होते का पक्षामध्ये? नाही, पवार साहेबांनी माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, ही गोष्ट खरी आहे. आणि एका सहकार्याला ज्या काही वेदना किंवा त्रास होतो आहे त्या पद्धतीने त्यांना मदत करा याचा अर्थ मेडिकल वगैरे, तर त्यांना काही व्यक्तिगत काही तुरुंगात त्रास होऊ नये याच्यासाठी पवार साहेबांनी ते पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं. म्हणजे हुकुमशहासारखं वागतायत असं म्हणतात, कारण की तुमच्या गटाकडून जसा दावा असं आहे की मी जी माहिती घेतली त्या माहितीमध्ये अशा प्रकारचा युक्तिवाद झाला नाही असं माझ्या सांगण्यात आलं मला. त्यामुळे मी त्याची काय अजून काही ऑर्डर वगैरे आलेली नाही. त्यामुळे त्याची ऑर्डर आल्यानंतर मग त्याच्यामध्ये बोलता येईल. सर, मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला आहे की काही जमिनी ज्या आहेत त्या बिल्डरला देण्याचा दादांनी घातला होता. पोलिसांच्या जमिनी नाही, मीरा बोरवणकरांचं ते जे पुस्तक आहे ते पुस्तक काय मी वाचलेलं नाही किंवा माझ्यासमोर पाहिलेलं सुद्धा नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे आणि कशाबद्दल लिहिलं आहे हे समजून घेतल्याच्याशिवाय स्पष्ट होणार नाही. परंतु अजितदादा असं काही करतील असं मला वाटत नाही. सर, काल तुम्ही मंचरमध्ये भाषणात बोलताना असं बोललात की धनगर समाजाला आदिवासी म्हणून आरक्षण देता येणार नाही, आदिवासी खासदारांची संख्या मोठी, तसं जर प्रयत्न झाला तर सरकार कोसळायला वेळ लागणार आहे. नेमकं काय म्हणायचं आपल्याला? कसं आहे की आता सगळेच समाज आरक्षणाची मागणी करतायत आणि जे आरक्षणाची मागणी करतायत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. परंतु ज्यांना आता घटनेनं आरक्षण दिलेलं आहे किंवा आधी आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता, समजा आता घटनेच्या शेड्यूलमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या 2 समाजाला आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं आता धनगर समाजाची मागणी आहे
त्या मागणीला माझा कुठल्या प्रकारे विरोध नाही, परंतु त्यांना वेगळं आरक्षण त्या ठिकाणी काढून दिलं पाहिजे। आज मराठा समाजसुद्धा आम्हाला कुणबीसाठी आरक्षण द्या, कुणबी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण द्या असं म्हणत आहे। तर कालच्याच सभेमध्ये नाही, तुम्ही आत्तापर्यंत यापूर्वीसुद्धा खूप वेळा ही भूमिका आम्ही मांडलेली आहे की ज्या त्या समाजाचं आरक्षण कायम ठेवून ज्यांची मागणी आहे त्यांना आरक्षण द्या। परंतु काल एका वृत्तवाहिनीने याच्या संदर्भामध्ये वळसे पाटलांनी थेट केंद्र सरकारला इशारा दिलेला आहे वगैरे असं सांगितलं, तर तशी काही वस्तुस्थिती नाही। आणि आम्ही गेले अनेक वर्ष काम करत असताना SC आणि STचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाच्या संदर्भात काही कोणी धक्का लावू नका। आणि ही वस्तुस्थिती आहे की शेड्यूलमध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये काही करायचं ठरलं तर मग वेगळे बदल करावे लागतील, पण त्याच्या संदर्भात माझी मागणी हीच आहे की आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते वेगळ्या कोट्यातून त्यांना दिलं पाहिजे, अशा प्रकारची माझी भूमिका आहे। साहेब काल सुप्रियाताईंनी पुण्यात एका कार्यक्रमात असं म्हणले, आतापर्यंत मी फक्त खडकवासला माझ्या मतदारसंघात लक्ष घालत होते, परंतु इथून पुढं मला आता पुण्यात देखील लक्ष घालावे लागणार आहे, कारण इथले सगळे कारभारी बदललेले आहेत आणि म्हणजे वाटत नव्हतं अशी वेळ येईल आणि आता पुण्यात मला लक्ष पूर्णपणे घालावे लागणार आणि इथून पुढं मी लक्ष घालणार। काय वाटतं म्हणजे वेगळं नाही, आता सुप्रियाताईंनी पुण्यामध्ये लक्ष घातलं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। शेवटी जी भूमिका घेऊन त्या चाललेल्या आहेत त्या भूमिकेच्या दृष्टीनं पुणे शहरामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करू शकतो। त्या पद्धतीने त्यांनाही असा काही प्रतिबंध यापूर्वी नव्हता आणि आत्ता त्यांनी केलं तर त्याचं स्वागतच आहे। संघर्ष माझ्या वाट्याला आलाय सगळं। संघर्ष अनेक लोकांच्या वाट्याला येतो आणि संघर्षातून कधी ना कधी जावंच लागतं। सर, ललित पाटील प्रकरणात अजून 2 आठवडे झाले ललित पाटील सापडलेला नाही। साहेब, खरं तर तुम्ही स्वतः गृहमंत्री राहिलेले आहेत, राज्याची सगळी पोलीस तुमच्या अंडर होती, त्या आता जर आपण पुणे पोलिसांची बघितलं तर अशी परिस्थिती आहे की त्यांना आरोपी जो पळून गेला त्यांच्याकडून तो त्यांना सापडत नाही। ड्रग्सचं रॅकेट सातत्याने पुण्यामध्ये समोर येतात। ड्रग्स जर आपण गेल्या 8 महिन्यात बघितले तर जवळपास 14 कोटीचे ड्रग्स पुण्यामध्ये सापडलेले आहेत। एक ड्रग्सचा जाळा पूर्ण पुणे शहरामध्ये पसरतो म्हणजे, आणि यावर दुसरीकडे गृहमंत्री कुठलेही शब्द बोलत नाही। याच्या संदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी मी फोनवरून चर्चा केलेली आहे आणि त्यांनी हा विश्वास दिलेला आहे की तो जो आरोपी सापडत नाही तो आम्ही नक्की शोधून काढू। गृह मंत्रालयाचं अपयश नाही का? 2 आठवडे झाले आणि कोट्यवधी रुपयांचं घबाड देखील त्यांच्या घरी सापडलेलं आहे, सोनं सापडलेलं आहे, कुठल्या तरी एका मंत्र्यांचा वरद हस्त आहे असं देखील आरोप विरोधकांकडून केला जातो। नाही, आता विरोधक आरोप करणारच, पण त्याला काही पुरावा पण पाहिजे। या सगळ्या प्रकरणामध्ये ससूनचे डॉक्टर्स आणि ससूनची सगळी व्यवस्था, त्याचबरोबर जेल प्रशासनही तितकंच जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का? जेल प्रशासनावरती ही कारवाई जी आहे ती या संदर्भात व्हायला हवी का, किंवा याची स्वतंत्र चौकशी जी मागणी होती CBI कडनं चौकशीची ती व्हायला हवी का? नाही, जिथं चुका घडल्यात, मग ससून असेल किंवा जेल असेल, त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांना योग्य ती शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे। साहेब, गुलाबराव पाटलांनी खंत व्यक्त केली की ते सिनियर असून त्यांना मंत्रिपद खालच्या दर्जात दिलं असतं आणि महाजन आहेत त्यांचे तिथं त्यांना सिनियर चांगली मंत्रिपदं मिळतात, यावरून त्यांनी खंत व्यक्त केली, असं होतं का? तो आता त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांनी पक्षामध्ये सोडवला पाहिजे।
सर, मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा विचार सरकार कसं करणार आहे? जर मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर ओबीसी दुखावले जाणार आहे, तर यातून तोडगा कसा काढणार? नाही, त्याच्यासाठी राज्य शासनाने कमिटी नेमलेली आहे. ती कमिटी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते आहे. कमिटीचा रिपोर्ट ज्या वेळेला तयार होईल आणि तो रिपोर्ट शासनाच्या मध्ये समोर येईल किंवा कॅबिनेटच्या समोर येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये निर्णय करता येईल. परंतु मराठा समाजाचं आरक्षण ही सुद्धा खूप दिवसाची मागणी आहे आणि त्यांनाही ते आरक्षण दिलं पाहिजे. तुमच्याच गटातले आमदार अमोल मिटकरी असं म्हणतात की मीरा बोरवणकर यांचा बोलवता जरी हा शरद पवार यांच्या गटातला आहे, त्यांनी योग्य तो याबाबत लवकरात लवकर खुलासा करावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला समोर जावं. मी काही हे मिटकरींचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि बोलवता धनिक वगैरे हे सगळं चर्चेसाठी ठीक आहे, पण त्याचे काहीतरी पुरावे असले पाहिजे. ठीक है सर, हिंदी में मीरा बोरवणकर ने जो अपनी बुक में दावा किया है कि अजित पवार ने ऑप्शन किया है लैंड, इस तरह की उन्होंने रिपोर्ट्स भी कई जगह छपी है, क्या कहेंगे इस पर? क्या क्लैरिफिकेशन आपकी तरफ से और दादा का क्या क्लैरिफिकेशन है, कुछ क्या कहेंगे? मैंने दादा से अभी तक बात तो नहीं की, लेकिन उन्होंने अपनी जो इसके बारे में जो भूमिका है वो स्पष्ट कर दी है और ऐसा कोई बात नहीं हो गई ऐसा उन्होंने कैटेगरिकल कहा है. तो अभी उनसे बात करने के बाद इसके बारे में ज़्यादा डिटेल हमें मिलेंगे, तब आपको भी बताएंगे. शंभूराज देसाईंनी गौप्यस्फोट केलाय की काही शिंदे गटाचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटांचे काही आमदार शिंदे गटाला आणण्याचा प्रयत्न सगळा सुरू आहे. अजित पवार गटांचे काही शिंदे गटात येतील असं काही चित्र आहे का? मला काय वाटतं. आणि ठाकरे गटातही काही जण म्हणजे निरोप त्यांना त्या मातोश्री गेले की ठाकरे गटात परत अनेक आमदार जाण्याची शक्यता आहे. आमचं चुकलंय, आम्हाला परत घ्या असं काय म्हणतात, असं तर विनायक या तिन्ही पक्षांमध्ये जे सरकार स्थापन केलंय त्यातील सगळेच आमदार कुठेतरी नाराज आहेत. त्यांच्या मूळ पक्षाची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, काही शरद पवारांच्या संपर्कात आहे. काल सुप्रिया सुळे देखील म्हणल्या की काही आमच्या संपर्कात सुद्धा आहे. हे सरकार अलबेल म्हणजे काय सुरू आहे सरकारमध्ये आहे स्थिर तुमच्या संपर्कात कोण आहे? तुमच्या संपर्कात कुठले गट आहेत? तुम्ही कोणाच्या संपर्कात? सरकार आपल्या पद्धतीने आपलं काम करत आहे. पडद्याच्या पाठीमागं काय होत आहे ते त्या पक्षाच्या नेत्यांनाच माहिती आहे. त्याच्या बाबतीत फारशी माहिती माझ्याकडे नाही. पण तुमच्या संपर्कात कोण आहे? कुठल्या तुम्ही पक्षाचे कोणाच्या नेते? तुम्ही कोणाच्या संपर्कात? मी सगळ्यांच्याच संपर्कात आहे. शरद पवार शरद समृद्धी महामार्गावर जो अपघात झाला त्याला आरटीओ जबाबदार आहे असं व्हिडिओ समोर आलाय. तिथं वारंवार अपघात होत आहेत. त्याची चौकशी केली. कालच ज्या वेळेला हा अपघात झाला तर मला असं वाटलं की हा अपघात बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला, म्हणून मी सगळी माहिती तिथले बुलढाण्याचे कलेक्टर आणि CEO वगैरे त्या अधिकाऱ्यांच्याकडून घेतली, पोलिसांच्याकडून घेतली. परंतु नंतर असं लक्षात आलं की हा जो अपघात आहे हा अपघात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जालन्याच्या जवळपास हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे. आता ती गाडी RTOने थांबवली होती की नव्हती थांबवली असेल तर ती चूक आहे आणि नसेल थांबवली तर मग त्याच्या बाबतीमध्ये गृहमंत्र्यांना काही भूमिका घ्यावी लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.